मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रकरण 7, अडथळ्यांवर मात करणं. श्रीमंत आणि गरीब यांच्यात मुख्य फरक आहे तो म्हणजे ते भीती कशी हाताळतात. अर्थसाक्षर झाल्यानंतर लगेचच आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळतं असं काही नाही. त्यासाठी अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं. फक्त अर्थसाक्षरता मिळवली की लगेचच मालमत्तेचा रकाना फुगवता येतो असंही नाही. मालमत्तेचा रकाना मोठं करणं खरंच महत्त्वाचं आहे. याचं कारण हा रकानाच कॅश फ्लो निर्माण करतो. त्यामागे 5 कारणं आहेत. तर ती 5 कारणं कोणती? तर भीती, शंका आणि संशय, आळशीपणा, वाईट सवयी आणि उद्धटपणा. तर आपण त्यातलं पहिलं पाहूयात, भीतीवर मात करणं. ज्याला पैसे गमवायला आवडतं असा माणूस अजून माझ्या तरी पाहण्यात आलेला नाही. त्याचबरोबर पैसे न गमावलेला एकही श्रीमंत माणूस मी इतक्या वर्षात पाहिलेला नाही. मी अद्याप एक पैसाही न गमावलेल्या लोकांनाही भेटलो आहे. ते गमावत नाहीत कारण ते कधी गुंतवतच नाहीत. पैसे गमावण्याची भीती ही खरीच असते. अगदी श्रीमंतांनाही ती वाटते. पण तरी देखील ही भीती म्हणजे मुख्य अडचण नाही. या भीतीला तुम्ही कसे हाताळता ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमच्या आयुष्यात एक फरक पडतो आणि अपयशाच्या भीतीला तुम्ही कसं हाताळता हे अगदी महत्त्वाचं आहे. हे आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींबाबत लागू आहे, फक्त पैशांबाबत नाही. पैसे गमावण्याचं हेच भय श्रीमंत आणि गरीब कसं हाताळतात हे पाहणं आवश्यक आहे. हे घाबरणं मान्य, पण पैशांबाबत घाबरणंही मान्य. तरीसुद्धा तुम्ही श्रीमंत होऊ शकता. आपण सारेच जण कोणत्या तरी बाबतीत शूर असतो आणि कुठेतरी भेकड असतो. माझ्या एका मित्राची पत्नी एका रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात काम करते. ती रक्त दिसलं की लगेच धावून जाते आणि लगोलग कामाला सुरुवात करते. गुंतवणुकीचा विषय काढला की मात्र ती त्याच वेगानं काढता पाय घेते. माझं या उलट आहे. मी रक्त पाहिलं की पळत नाही, कारण मी बेशुद्धच पडतो. पैशांविषयीची ही अकारण भीती श्रीमंत डॅड समजून घ्यायचे. ते म्हणायचे, काही लोकांना सापाची भीती वाटते तर काहींना पैसे गमावण्याची. या दोन्ही अकारण वाटणाऱ्या भीती आहेत. या पैसे गमावण्याच्या भीतीबाबत त्यांच्याकडे उत्तर होते. ती एक छोटीशी कविताच होती. तुम्ही जर काळजी आणि जोखमीचा तिरस्कार करत असाल तर लवकर सुरुवात करा. तुम्ही जर लवकर सुरुवात केली तर श्रीमंत होणं सोपं आहे. मी याविषयी इथं फार काही लिहित नाही, पण बचतीला 20व्या वर्षी सुरुवात करणं आणि 30व्या वर्षी करणं यानं खरंच खूपच मोठा फरक पडतो. मॅनहॅटन बेट विकण्याचा सौदा हा जगातील सर्वात किफायतशीर सौदा आहे. न्यूयॉर्क शहर हे फक्त $24 किमतीचे दागिने आणि मणी देऊन खरेदी करण्यात आलं होतं. हे $24 जर 8% वार्षिक व्याजदरानं गुंतवले असते तर त्याचे 1995मध्ये $28 ट्रिलियन झाले असते. म्हणजे लॉस एंजेलिस विकत घेऊन उरलेल्या पैशातून मॅनहॅटन बेटाची फेरखरेदी करता आली असती, तीही 1995च्याच दरात. हे झालं हाती वेळ असतानाचं. पण तुम्ही निवृत्त होण्यासाठी कमी वेळ उरला असेल तर, किंवा तुम्हाला लवकरात लवकर स्वेच्छा निवृत्ती घ्यायची असेल तर तुम्ही गुंतवणुकीच्या किंवा जोखीम घेण्याच्या भीतीवर कशी मात कराल? माझ्या गरीब डॅडनं कधीच काहीही केलं नाही. त्यांना यावर चर्चा करण्यानंच नाकारलं आणि या महत्त्वाच्या विषयाला बगल दिली. दुसऱ्या बाजूला श्रीमंत डॅडनं मला टेक्सासमधील टेक्सन्ससारखा विचार करण्याचा सल्ला दिला. ते म्हणायचे, मला टेक्सन्स आवडतात. त्यांची प्रत्येक गोष्ट ही भली मोठी असते. जेव्हा ते जिंकतात तेव्हा ते विजयही खूप मोठा असतो. ते हरतात तेव्हा पराजयही पाहण्यासारखा असतो. त्यांना हरायला आवडतं? मी विचारलं. नाही, मला तसं म्हणायचं नाही. पराजय तर कोणालाच आवडत नाही. मी हरलो आहे तरीही आनंदी आहे असं म्हणणारा मला एखादा तरी माणूस दाखवा. ते शक्यच नाही. मला वेगळंच म्हणायचं आहे. जोखीम, मोबदला आणि अपयश यांच्याबाबत या टेक्सन लोकांची भूमिका मला तुम्हाला समजावून द्यायची आहे. ते कसं जगतात ते पहा. नाहीतर आपल्याकडचे बहुसंख्य झुरळासारखे राहतात. कधीतरी कुठून तरी प्रकाशाचा झोत आपल्यावर येईल याचीच त्यांना भीती वाटते.
उरलेली माणसं यांच्यापेक्षा वेगळी नसतात. त्यांना जेव्हा महिन्याचा किराणा कमी मिळतो तेव्हा ते काय करतात तर फक्त एक हुंदका घेतात. श्रीमंत डॅड सांगत होते, मला टेक्सासच्या लोकांची मनोभूमिका खूप आवडते. जेव्हा ते यशस्वी होतात तेव्हा त्यांना त्याबद्दल प्रचंड अभिमान वाटत असतो. त्यांच्याकडे एक अलिखित नियम नेहमी सांगितला जातो. ते म्हणतात की तुम्ही काही हरणार असाल तर कफल्लकच व्हा. आपल्याकडे उलट परिस्थिती आहे. मुळात कफल्लक होण्यासाठीही तेवढेच पैसे लागतात. तेवढेही इथं नाहीत आणि असले तरी त्याविषयी प्रचंड भीतीच आहे. माईकला आणि मला ते वारंवार सांगत की सावध खेळणं हेच आर्थिक यश न मिळण्याचं कारण आहे. लोकांना हरण्याची इतकी भीती वाटते की ते नक्कीच हरतात, हे त्यांचे शब्द होते. फ्रान टर्किटन फुटबॉलचा एकेकाळी महान क्वार्टरबॅक हेच निराळ्या शब्दात जिंकतो. जिंकणं म्हणजे हरण्याची भीती नसणं. आपण जेव्हा अनेकदा आपटतो तेव्हा सायकल चालवायला शिकतो. चेंडू न हरवलेला गोल्फ खेळाडूही माझ्या पाहण्यात नाही आणि प्रेमभंग न झालेला प्रेमिकही कोणी दाखवून द्यावा. पैसे न गमावलेला एकही श्रीमंत मी अजून पाहिलेला नाही. अनेकांना तर श्रीमंत होण्याच्या आनंदापेक्षा पैसे गमावल्याचं दुःख जास्त वाटतं. त्यामुळे ते आर्थिक आघाडीवर जिंकत नाही. टेक्सासमधलं अजून एक वचन आहे, स्वर्गात प्रत्येकालाच जायचं असतं, मरायचं मात्र कोणालाच नसतं. आपलं तेच होतं. श्रीमंत सगळ्यांनाच व्हायचं असतं, पण पैसे गमावण्याची भीती ही त्यापेक्षा अधिक असते. म्हणूनच त्या स्वर्गापर्यंत हात पोहोचतच नाही. जिंकण्याची संकल्पना आणि आयुष्यातल्या प्रत्येक आघाडीवर जिंकण्याची इच्छा हीच 2016च्या US प्रेसिडेन्शियल निवडणुकीचा विषय होता. ही एक मनोभूमिका आहे, असं ध्येय गाठण्याची महत्त्वाकांक्षा आहे आणि हीच आपल्याला आपल्या चुका स्वीकारून त्यातून नवीन जिंकण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरणा देत राहते. श्रीमंत डॅड माईकला आणि मला त्यांच्या टेक्सास सफारीबद्दल सांगत. तिथल्या गोष्टी सांगत. एकदा ते सांगत होते, तुम्हाला खरोखर जोखीम, काहीतरी गमावणं आणि अपयशाची भीती ताब्यात ठेवण्याबद्दल शिकायचं असेल तर सॅन अँटोनियोला जा आणि तिथं अलामोला नक्की भेट द्या. अलामो हे काही पर्यटन स्थळ नाही, ती शूरवीर योद्ध्यांची प्रेरणादायी कथाच आहे. आपल्याला विजय मिळणार नाही हे माहीत असूनही त्यांनी केवळ आणि केवळ लढण्याचाच निर्णय घेतला. त्यांच्या वाटेवर अत्यंत विलक्षण अडचणी होत्या. त्यांनी शरणागती पत्करली नाही, त्याऐवजी ते लढत लढत मृत्यूला सामोरे गेले. ही कथा प्रेरणा देणारी असली तरी ती शोकांतिका आहे. त्यांची इच्छा आणि ध्येय काहीही असलं तरी ते हरले हे सत्य आहे. टेक्सासनं मात्र या अपयशाच्या कथेलाही स्फूर्तिदायी बनवलं आहे. हरताना ते अजूनही आरोळी ठोकतात, आलोमाची आठवण ठेवा. अनेकांना तर श्रीमंत होण्याच्या आनंदापेक्षा पैसे गमावल्याचं दुःख जास्त वाटतं आणि त्यामुळेच ते आर्थिक आघाडीवर जिंकत नाही. मित्रांनो, हे वाक्य मात्र हायलाईट करण्यासारखं आहे. यावर तुम्ही नक्कीच विचार करा. पुढे पाहूयात आपण. आमची ही कथा अनेकदा ऐकलेली आहे. डॅड जेव्हा जेव्हा एखादा मोठा सौदा करणार असायचे आणि त्याबाबत बेचैन असायचे, आपल्याकडून चूक होण्याची किंवा पैसे गमावण्याची त्यांना भीती वाटायची, तेव्हा ते ही कथा हमखास सांगायचे. ती त्यांना स्फूर्ती द्यायची, ती त्यांना सामर्थ्य द्यायची. आर्थिक नुकसान झालंच तर ते त्यातूनही विजयाकडे जाऊ शकतात ही प्रेरणा त्यांना या कथेतून मिळायची. श्रीमंत डॅडना हेही माहीत होतं की हे अपयश त्यांना अधिक सामर्थ्यवान बनवू शकतं, कारण ते आधी न शिकलेला नवा धडा शिकवतं. याचा अर्थ ते काहीतरी गमावण्यासाठी काम तयार करत होते असंही नाही. आपण कोण आहोत आणि काय नुकसान होऊ शकतं हे त्यांना ठाऊक असायचं. या नुकसानीतूनही कसं कमवायचं याचेही मार्ग त्यांना पक्के माहीत असायचे. त्याचमुळे ते जिंकायचे आणि इतर हरायचे. ज्यावेळी इतर माघार घेत असत तेव्हा ते रेषा ओलांडत. म्हणून मला टेक्सन्स खूप आवडतात. त्यांनी अपयश स्वीकारलं, पचवलं आणि आज ते उत्तम पर्यटन स्थळ झालं आहे. ते त्यांना लाखो डॉलर्स मिळवून देतं. ते समयेवर यायचे. पण मला त्यांच्या ज्या शब्दात आज सर्वात जास्त अर्थ जाणवतो ते म्हणजे टेक्सन्स त्यांचं यश लपवत नाही. ते त्यापासून स्फूर्ती घेतात, अपयशाचा स्वीकार करतात आणि लढा देतात. हे सूत्र फक्त त्यांनाच लागू होत नाही, जगातल्या सगळ्या जेत्यांना हाच नियम लागू होतो. जिंकणाऱ्यांना पराजय प्रेरणा देत असतो, गमावणाऱ्यांना पराजय हा पराभूतच करतो. मी याआधीही म्हटलं आहे की सायकलवरून पडल्याशिवाय ती शिकता येत नाही. तो शिकण्याचाच एक भाग असतो. मला आठवतंय
मी जेव्हा पहिल्यांदा सायकलवरून पडलो त्याचवेळी मी आता हिच्यावर मांड ठोकायची असा निश्चयही केला होता. मी असंही म्हटलं होतं की एकदाही चेंडू न हरवलेला गोल्फ खेळाडू मला भेटलेला नाही. उत्तम व्यावसायिक गोल्फ खेळाडू चेंडू हरवणं किंवा स्पर्धा हरणं या गोष्टींपासून प्रेरणाच घेतात. त्यानंतर ते जास्त सराव आणि खेळाचा अधिक अभ्यास करू लागतात. जिंकणाऱ्यांना पराजय प्रेरणाच देत असतो, गमावणाऱ्यांना पराजय हा पराभूत करत असतो. जॉन डी रॉकफेलर एके ठिकाणी म्हणतात की मी प्रत्येक अरिष्ठांचं संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. जपानी अमेरिकी असल्यामुळे हे मी म्हणू शकतो. पर्ल हार्बर ही अमेरिकेची चूक आहे असं अनेक जण म्हणतात. मी म्हणतो की ती जपान्यांची चूक आहे. टोरा 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 या चित्रपटात एक जपानी ॲडमिरल व्यथित होऊन आपला दुय्यम अधिकाऱ्यांना सांगतो, आपण झोपलेल्या राक्षसाला जागं केले. पर्ल हार्बर हे एक लांब लचक रुदन ठरलं. या सर्वात मोठ्या हानीचं रूपांतर अमेरिकेने विजयात केलं. या सर्वात मोठ्या पराजयानं अमेरिकेला सामर्थ्य दिलं आणि लवकरच ती जागतिक शक्ती म्हणून उदयाला आली. जिंकणाऱ्यांना अपयश प्रेरणा देतं आणि गमावणाऱ्यांना पराभूत करतं. हेच जिंकणाऱ्यांचं सर्वात मोठं मर्म आहे. गमावणाऱ्यांनाही हेच मर्म माहीत नसतं. अपयशच जिंकण्याची प्रेरणा देत असतं. त्यामुळे ते पराभूत होण्यालाही घाबरत नाहीत. फ्रान टारकेंटनचं म्हणणं पुन्हा एकदा सांगतो, जिंकणं याचा अर्थ पराभवाला न घाबरणं. टारकेंटनसारखी माणसं पराभवाला घाबरत नाहीत कारण ते कोण आहेत हे त्यांना पक्क माहीत असतं. ते पराजयाचा तिरस्कार करतात. त्यांना हेही माहीत असतं की हा पराजयच आपल्याला अजून उत्तम त्या संधी करण्याची संधी देईल. एक लक्षात घ्या, तिरस्कार करणं आणि घाबरणं ह्या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. बहुसंख्य लोकांना पैसे गमावण्याची इतकी भीती असते की ते त्या भीतीपोटी पैसे गमावतात. कुठेतरी काहीतरी घेतानाच कफल्लक होतात. हे खूपच सुरक्षित आणि कमी खेळतात. ते मोठी घरं विकत घेतात, मोठ्या गाड्याही घेतात, पण गुंतवणूक करत नाहीत. 90% जास्त अमेरिकन्स आर्थिक पातळीवर झगडत राहतात कारण ते पराभूत होतात. ते कधीच जिंकण्यासाठी खेळत नाहीत. ते त्यांच्या अर्थ सल्लागाराकडे किंवा ब्रोकर किंवा अकाउंटंटकडे जातात आणि सुरक्षित असलेले रोखे, शेअर्स इत्यादी खरेदी करतात. बहुतेकांचे पैसे मुदत ठेव, कमी उत्पन्न देणारे पण सुरक्षित असलेले बॉन्ड्स आणि कुटुंबात खरेदी विक्री करता येईल अशा म्युच्युअल फंड्समध्ये असतात. हा अतिशय सुरक्षित खेळ असला तरी तो पैसे मिळवून देणारा नाही. हा जिंकूही देत नाही आणि कोणी हरतही नाही. असं काहीतरी आहे हे. माझ्या म्हणण्याचा गैरसमज करून घेऊ नका. 70% अधिक जनतेची हीच गुंतवणूक आहे. हे भयप्रद आहे. कदाचित इतर काहीही नसण्यापेक्षा हा मार्ग बरा असंही मी म्हणेन. पण एक मात्र नक्की, हा यशस्वी गुंतवणूकदाराचा मार्ग नाही. तुमच्याकडे पैसे असतील आणि तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही त्या गोष्टीसाठी एकाग्र असायला हवं. इथे समतोल बाळगणं उपयोगाचं नाही. तुम्ही एखाद्या यशस्वी माणसाचंच उदाहरण घ्या. सुरुवातीपासून ते कधीही समतोल वृत्तीचे नसतात. समतोल सांभाळणारी माणसं कधीच कुठेही जात नाही, ना मागे ना पुढे. ते जागेच कदमताल करत राहतात. प्रगती करायची असेल तर सर्वात आधी हा समतोल सोडवायला हवा. फिरत राहिलात तरच प्रगती करा. थॉमस एडिसन अजिबात समतोल नव्हता. तो एकाग्र होता. बिल गेट्स समतोल नाही. डोनाल्ड ट्रम्प एकाग्र होता. जॉर्ज सोरोस एकाग्र आहे आणि जॉर्ज पॅटन आपल्या रणगाड्यांपासून दूर गेले नाहीत. त्यांनी त्या रणगाड्यांना एकत्र आणला आणि जर्मन सैन्याला असे तडाखे दिले की विचारू नका. इतिहास आपल्या समोरच आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर आधी एकाग्र व्हा. तुमच्या जवळच्या साऱ्या गोष्टी काही ठिकाणी विभागून ठेवा. गरीब आणि मध्यमवर्गीय जे करतात ते तुम्ही करू नका. ते आपल्याकडच्या थोड्याशाच गोष्टी अनेक ठिकाणी विभागून ठेवतात. तुम्ही हरण्याचा द्वेष करत असाल तर सुरक्षित खेळा. तुम्हाला हरण्यामुळे दुबळं होण्याची भीती वाटत असेल तर सुरक्षित खेळा. समतोल गुंतवणूक करा. तुमचं वय 25पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही जोखीम घ्यायला घाबरत असाल तरीही सुरक्षितच खेळा. फक्त त्याची सुरुवात लवकर करा. अडचणीच्या वेळी हताशी असावा म्हणून साठवायचा पैसा लवकरात लवकर साठवायला घ्या, कारण पैसे साठवायला वेळ लागतो. पण तुम्ही रॅट रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र होण्याचं स्वप्न जर पाहत असाल तर स्वतःला पहिला प्रश्न विचारा, मी अपयश कसं पचवणार आहे? हे अपयश तुम्हाला जिंकण्याची प्रेरणा देत असेल तर एक पाऊल पुढे टाका. अपयश तुम्हाला दुबळं करत असेल किंवा खूप रागात आणत असेल तर सुरक्षित खेळा. असे रागावलेले चिडलेले लोक मग प्रत्येक वेळी वकील गाठून खटला भरतात. त्यात त्यांना पैसा आणि श्रम घालवतात. तुम्ही नेहमीच काम सुरू ठेवा. बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करा. अर्थात हे सुरक्षित असलं तरी त्यातही जोखीम आहेच. मालमत्तेचा रकाना मोठा करणं सहज शक्य आहे. तुमच्या लक्षात यावं यासाठीच काही टेक्सास आणि टर्केटाईन यांची उदाहरणं दिली आहेत. एक लक्षात ठेवा,
हा खेळ खेळण्यासाठी अगदी प्राथमिक दर्जाची योग्यता लागते. अगदी 5व्या इयत्तेतही गणित चालतं. खूप शिक्षणाची अजिबात आवश्यकता नाही. आवश्यकता आहे ती आपल्या मनोभूमिकेची, धैर्याची काठी आणि अपयशातही यश शोधण्याची. गमावणारे नेहमीच अपयशी होणं टाळतात. हरणाऱ्यांचं जेत्यांमध्ये रूपांतर होऊ शकतं. फक्त अलामो लक्षात ठेवा. शंका आणि संशयावर मात करणं. पळापळा, आभाळ कोसळतं आहे, असं ओरडणाऱ्या भित्र्या सशाची कथा साऱ्यांनाच माहीत आहे. प्रलयाच्या दिवसाची सूचना देणाऱ्या या भित्र्या सशाची कथा लहानपणापासूनच ऐकलेली असते. अशीही माणसं असतात हेही आपल्याला पक्क ठाऊक असतं. फक्त आपल्यामध्येही हा भित्रा ससा दडलेला असतो एवढं मात्र माहीत नसतं. भित्रा ससा कोणाला म्हणावं? तर ज्याला फक्त दोषच दिसतात. त्याला आपल्या साऱ्यांचंच मनात स्वतःविषयी काही ना काही अगदी छोटीशी तरी शंका असतेच. मी फारसा हुशार नाही, मी कामात तेवढा चांगला नाही, तो माझ्यापेक्षा जास्त चांगला आहे, हे मला जमणार नाही, हे किंवा अशा प्रकारचे अनेक संशय आपल्यालाच दुर्बल करत असतात. या स्वतःवरच्याच संशयामुळे आपण तर मग हाच खेळ स्वतःशीच खेळू लागतो. मी पैसे गुंतवल्यानंतर बाजार कोसळला तर मग काय होईल? मला पैसे फेडता आलेच नाही तर मग काय होईल? मी ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडल्याच नाहीत तर? असे आपल्याला वारंवार पडणारे प्रश्न म्हणजे हाच खेळ असतो. त्यातही एक गंमत आहे. हा खेळ आपण स्वतःशी खेळला नाही तर दुसरा कोणीतरी खेळतो. हा दुसरा कोणीतरी ओळखीचा, घट्ट मित्र, जवळचा नातेवाईक किंवा दूरचा नातेवाईक असं कोणीही असू शकतं. एकतर ते आपल्याला आपल्यातील उणिवांची सतत जाणीव करून देत राहतात. आपण विचारलं नाही तरीही किंवा हे प्रश्न विचारत राहतात. तू म्हणतोस ती जर खरंच उत्तम कल्पना असेल तर मग ती दुसऱ्या कोणाला अजून कशी सुचली नाही? किंवा हे तुला वाटते पण दुसरी बाजू वेगळी नसेल कशावरून? इत्यादी इत्यादी प्रश्नांचा हे भडीमारच करतात. पुढे पुढे तर या प्रश्नांचा आणि शंकांचा गदारोळ इतका वाढतो की काहीतरी करण्याची आपली इच्छाच संपते, मरते. बरं, हे एवढ्यावरच थांबत नाही तर पुढे असं काही करण्याचा विचार जरी मनात आला तरी पोटात गोळाच येतो, आपली झोप उडते. इतर काही करण्यापेक्षा जे चालू आहे तेच बरं आणि सर्वांबरोबर जावं असा आपला आणि लोकांच्या दृष्टीने सुज्ञ विचार केला जातो. आणि एखादी उत्तम संधी आपल्याला समोरून निघून जाते. ही संधी पाहताना, ही संधी जाताना, ती एखाद्यानं पकडताना आणि पुढे जाताना आपण शांतपणे पाहत राहतो. आपली विचार करण्याची शक्ती या अशा शंका आणि प्रश्नांमुळेच गोठून जाते. आपण साऱ्यांनीच याचा एकदा तरी अनुभव घेतलेला असतो. काही जण तो एकापेक्षा जास्त वेळा घेतात. फिडेलिटी मॅगॅलन म्युच्युअल फंडाचे पीटर लिंच हे या अशा गोष्टींचा उल्लेख गोंगाट किंवा गोंधळ असाच करतात. हा गोंगाट आपल्याच डोक्यात तयार होतो किंवा बाहेरच्या बाजूनं आत शिरतो. या बाहेरच्या बाजूने वर उल्लेख केलेले सारेजण आणि माध्यमही येतात. मला 1950चा काळ आठवतो. त्यावेळी लोकांवर अणुयुद्ध होण्याच्या शक्यतेचा प्रचंड पगडा होता. ही भीती इतकी तीव्र आणि तळापर्यंत पसरलेली होती की अनेकांनी किरणोत्सर्गापासून वाचण्यासाठी खास बंकर्सही बांधायला सुरुवात केली होती. ते पाणी आणि अन्नाचा साठाही करून ठेवत होते. त्यावेळी हा असा फुकट खर्च केलेला पैसा त्यांनी बाजारात गुंतवला असता तर आज ते नक्कीच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाले असते. जेव्हा शहरामध्ये दंगली उसळतात तेव्हा देशभरात बंदुकीच्या विक्रीत वाढ होते. वॉशिंग्टनमध्ये गोमांसाचा हॅमबर्गर खाल्ल्यामुळे एक जण मृत्युमुखी पडला. ही अगदी दुर्मिळातील दुर्मिळ घटना होती. तरीही साऱ्या देशभर हॅमबर्गरची भीती वाटू लागली. सरकारनंही साऱ्या हॉटेल्सना खास सूचना दिल्या. एका फेब्रुवारी महिन्यात एका औषध कंपनीनं फ्लूच्या साथीविषयी जाहिरात काढायला सुरुवात केली. जाहिरातीचा मारा इतका जबरदस्त होता की जरा थंडी वाजली, सर्दी झाली की लगेच गोळ्या घेणं सुरू केलं जाईल. त्यामुळे काय झालं तर त्या कंपनीचा खप हा प्रचंड वाढला आणि पर्यायाने त्याचा नफा. बहुसंख्य लोक गरीबच राहतात, कारण जरा कुठे गुंतवणूक करायचा विचार सुरू केला की त्यांच्या भोवती अनेक भित्रे ससे आकाश कोसळतं आहे चा नारा देत घुमायला सुरुवात करतात. त्यांच्या नाऱ्याचा परिणाम होतो, कारण आपल्याही मनात हा भित्रा ससा दडलेला असतोच. अफवा, शंका, नशीब या गोष्टींविषयीच्या चर्चेचा आपल्या मनातल्या त्या दुर्बल कोपऱ्यावर परिणाम होऊ न देण्यासाठी तितकंच भक्कम मन लागतं. जाणकार गुंतवणूकदारालाही माहीत असतं की वरवर खराब वाटणारी वेळच पैसे कमवण्यासाठी उत्तम वेळ असते. जेव्हा इतर प्रत्येकाला कृती करायची भीती वाटत असते तेव्हाच ते कृती करतात आणि त्यांना फायदा होतो. काही काळापूर्वी माझा रिचर्ड नावाचा एक मित्र आम्हाला भेटायला खास बोस्टनहून फिनिक्सला आला होता. आम्ही शेअर बाजार आणि रिअल इस्टेटमध्ये जे काही गुंतवणूक करत होतो आणि त्यातून काही पैसे कमावत होतो ते त्यानं पाहिलं आणि प्रभावितही झालं. त्यावेळी आमच्या भागात रिअल इस्टेट क्षेत्रात मंदीचं वातावरण होतं.
आमच्या दृष्टिकोनातून ती एक उत्तम संधी होती. आत्ता केलेली गुंतवणूक पुढे उत्तम परतावा देणार होती. त्याच दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यासोबत सगळीकडे 2 दिवस फिरत होतो. आम्ही काही रिअल इस्टेट एजंट नाही, आम्ही गुंतवणूकदार आहोत. आम्हाला एक घर पसंत पडलं. त्या 2 बेडरूम्स असलेल्या घराची किंमत $42,000 सांगण्यात आली. खरी किंमत ही $65,000 असायला हवी होती. आमच्या दृष्टीनं सौदा उत्तम होता, त्यामुळे रिचर्डनं ते घर घ्यायचं निश्चित केलं आणि तो बोस्टनला परतला. 2 आठवड्यांनंतर त्या एजंटनं आम्हाला फोन करून सांगितलं की रिचर्डला आता तो सौदा करायचा नाही. आम्हाला आश्चर्य वाटलं आणि कारण विचारण्यासाठी त्याला फोन केला. तो म्हणाला, मी माझ्या शेजाऱ्याशी याविषयी बोललो. त्यानं सांगितलं की हा व्यवहार वाटतो तेवढा सोपा आणि साधा नाही. एकतर पैसेही जास्त द्यावे लागत आहे. तुझा हा शेजारी गुंतवणूकदार आहे का? मी विचारलं. त्यानं तो निरुत्तर झाला आणि मग सांगू लागला की अजून एके ठिकाणी बोलावं असं वाटलं म्हणून त्याला विचारलं वगैरे वगैरे. फिनिक्समधील रिअल इस्टेटचा बाजार सावरू लागला. त्या घराला मासिक $1,000 पर्यंत भाडं मिळू लागलं. पुढे पुढे भाडं $25,000 पर्यंत वाढलं. 1995 त्या घराची किंमत झाली होती $95,000. या व्यवहारात रिचर्डला फक्त $5,000 गुंतवावे लागणार होते. त्यावेळी त्यानं ते केलं असतं तर त्याची रॅट रेसमधून बाहेर पडण्याची सुरुवात तरी झाली असती. आजही त्यानं काहीही केलं नाही. रिचर्डनं माघार घेतल्यामुळं मला धक्का वगैरे बसला नाही. याला विकत घेण्याविषयीची शंका असं म्हणतात. ही शंका देखील सगळ्यांच्याच मनात असते. त्याच्या मनावर शंकेनं मात केली. विश्वास असा जिंकला आणि रिचर्डची स्वातंत्र्याची एक संधी हुकली. दुसरं उदाहरण घेतो. माझ्या मालमत्तेचा एक भाग टॅक्स लियन सर्टिफिकेट्सच्या स्वरूपात आहे. त्यावर मला वार्षिक 16% दरानं व्याज मिळतं. बँक देत असलेल्या 5% व्याज दरापेक्षा ते नक्कीच जास्त आहे. हे सर्टिफिकेट्स कायद्यानं अंमलात आणलेली असून त्यांना रिअल इस्टेटचं संरक्षणही असतं. तेही बऱ्याच बँकांपैकी उत्तमच आहे. उणीव एकच आहे, ती या सर्टिफिकेट्सचं रूपांतर रोखीत ताबडतोब होत नाही. मी त्यांच्याकडे 2 ते 7 तासाची गुंतवणूक म्हणूनच पाहतो. जेव्हा जेव्हा मी एखाद्याला अशा प्रकारे पैसे साठवल्याचं सांगतो तेव्हा ते चटकन सांगतात, हे जोखमीचं आहे, असं करू नका. मग मी विचार करतो, हे तुम्हाला कोणी सांगितलं? त्यावर त्यांचं उत्तर असं असतं, मित्रांकडून किंवा गुंतवणूकविषयी मासिकातून. थोडक्यात त्यापैकी एकांनाही कधीच अशा प्रकारे पैसे साठवून पाहिलेले नसतात. ते करत नाहीत आणि इतरांना त्यापासून परावृत्त करतात. त्यांना 16% व्याज नको असतं, त्यांची 5% स्वीकारायची तयारी असते. आपल्या मनातील शंका ही 11%ने महाग पडते. ही वृत्ती कायम सुरक्षित खेळायला भाग पाडते आणि गरिबीतच ठेवते. हाच माझा मुद्दा आहे. तुम्ही श्रीमंत होऊ शकता, फक्त हा संशय तुम्हाला ते करू देत नाही. रॅट रेसमधून बाहेर पडणं तांत्रिक दृष्टीनं पाहिलं तर सोपं आहे. त्यासाठी फार मोठ्या शिक्षणाचीही आवश्यकता नसते. हा संशयच बहुसंख्यांना लुळंपांगळं करून टाकतो. ज्याला केवळ दोषच दिसतात तो कधीच श्रीमंत होऊ शकत नाही, असं माझे श्रीमंत डॅड सांगायचे. कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता घेतलेला संशय आणि त्यावर ठाम राहणं ही वृत्ती निर्माण करतो. ज्याला फक्त दोषच दिसतात तो माणूस फक्त आणि फक्त टीका करतो, तर जिंकणारा बारकाईनं अभ्यास करत असतो. हे त्यांचं आवडतं सुवचन होतं. टीका आंधळी बनवते आणि विश्लेषण बारकाईनं केलेला अभ्यास डोळस बनवतं, असंही ते नेहमी सांगायचे. टीका करणारे आंधळे होतात. इतरांना न दिसणाऱ्या संधी आणि आपण नक्की काय गमावत आहोत याचा शोध घेणं हेच यशाचं गमक आहे. आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर रिअल इस्टेट हे प्रभावी, शक्तिशाली आणि खरंच असामान्य साधन आहे. तरी देखील मी जेव्हा जेव्हा रिअल इस्टेटचा असा उल्लेख करतो तेव्हा तेव्हा आम्हाला काही विटा मोजायच्या नाहीत किंवा प्लंबर व्हायचं नाही असं ऐकावं लागतं. यालाच पीटर लिंच गोंगाट म्हणतात आणि माझे श्रीमंत डॅड दोषदर्शक वृत्ती म्हणतात. काही जण फक्त टीका करतात, ते विश्लेषण करत नाहीत. तर काही जण मनातल्या संशयामुळे त्या गोष्टीकडे डोळे उघडे ठेवून पाहण्याऐवजी, ती शंका फिटवून टाकण्याऐवजी त्याच्याकडेच पाठ फिरवतात. म्हणूनच जेव्हा मला उत्तर मिळतं की आम्हाला प्लंबर व्हायचं नाही, तेव्हा मी उसळून विचारतो, मला व्हायचं आहे असं तुम्हाला कशावरून वाटतं? त्यांना जे काही हवंसं वाटतं त्यापेक्षा त्यांना हा प्लंबरचा प्रश्न जास्त महत्त्वाचा वाटतो. रॅट रेसपासून मुक्तता मिळवतानाही ते याच प्रश्नात गुंतून पडलेले असतात. हे असेच गरीब विचार ठेवतात. एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करण्याऐवजी ते त्यावर टीका करत राहतात. मला हे नको आहे असं सांगणं हीच तर यशाची गुरुकिल्ली आहे, असं माझे श्रीमंत डॅड सांगायचे. हे ठरवण्यासाठी त्या गोष्टीचा तितकाच अभ्यास करावा लागतो. ही त्याच्या सांगण्यामागची मेक आहे. मला काही प्लंबिंग करायचं नाही, त्यामुळे मी प्रॉपर्टी मॅनेजमेंट नेमतो आणि या साऱ्या गोष्टींची काळजी घेतो. प्रॉपर्टी मॅनेजमेंट जर चांगला असेल तर कॅश फ्लो चांगलाच राहतो.
रिअल इस्टेटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर चांगला प्रॉपर्टी मॅनेजर व्हावा, हे मला जास्त महत्त्वाचं वाटायचं. कारण ते सतत याच क्षेत्रात असतात, त्यांना चांगली घरं माहीत असतात, घरांच्या सौद्यांविषयीची उत्तम आणि मला उपयोगी असणारी माहिती त्यांच्याकडे असतेच. ते खरंच त्या दृष्टीनं मौल्यवान असतात. पुन्हा एकदा सांगतो की मला हे करायचं नाही हे ठरवणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला प्लंबिंग करायचं नाही हे मला पक्क माहीत आहे, त्यामुळेच मी फक्त रिअल इस्टेट व्यवहारांचा विचार करतो. काही जण फक्त प्लंबिंगच्या विचारात गुंतून राहतात आणि समोरची उत्तम संधी दवडतात. त्यांना आर्थिक स्वातंत्र्यापेक्षा तोच मुद्दा जास्त महत्त्वाचा वाटतो. हीच गोष्ट शेअर बाजाराविषयी अनेक जण त्याविषयी बोलताना मला पैसे घालवायचा नाही असं ठासून सांगतात. मग मला किंवा इतर गुंतवणूकदारांना तो घालवायचा असतो का? आम्ही तिथं फक्त पैसा घालवायलाच जातो का? ते या गोष्टीचा अभ्यास करत नाहीत, विश्लेषण करत नाहीत आणि मनाचे दरवाजे बंद करून टाकतात. मी माझ्या मित्रासोबत चाललो होतो. आमच्या शेजारीच एक पेट्रोल पंप आहे. जाता जाता त्यानं सहज पंपाकडे पाहिलं आणि तिथल्या किमतीच्या तक्त्याकडे पाहून त्यांच्या लक्षात आलं की पेट्रोलच्या किमती वाढत आहेत. त्याचे विचार सुरू झाले. तो मित्रासाच आहे, आभाळ कोसळतं आहे आणि तेही आपल्याच डोक्यावर असं त्यांना सतत वाटत असतं. आम्ही घरी पोहोचल्या त्यानं मला पुढच्या काही वर्षातच पेट्रोलच्या किमती कशा वाढणार आहेत याचं गणितच मांडून दाखवलं. माझ्याकडे एका ऑइल कंपनीचे भरपूर शेअर्स आहे, पण मलाही ही आकडेवारी नवीन होती. मग मी शेअर्सची किंमत खूप कमी असलेल्या एका ऑइल कंपनीचा शोध घेतला आणि माझ्या ब्रोकरलाही सांगितलं. मग तेलाचा साठा शोधत असलेल्या एका कंपनीचा आम्हाला शोध लागला. त्यांच्या एका शेअर्सचा दर होता 16 सेंट्स. मी त्यांचे 15,000 शेअर्स विकत घेतले. 3 महिन्यानंतर तोच मित्र आणि तीच पेट्रोल पंपासमोरनं आम्ही चालत होतो. आता पेट्रोलची किंमत 15% वाढली होती. पुन्हा एकदा मित्राचा काळजीत पडला आणि तक्रार करू लागला. माझ्या चेहऱ्यावर मात्र स्मित होतं, कारण त्यानं दाखवलेल्या आकडेवारीनंतरच मी ती कंपनी शोधली होती आणि त्यावेळी त्या कंपनीच्या एका शेअर्सची किंमत $3 होती. त्या मित्राचं म्हणणं खरं मानलं तर पेट्रोलच्या किमती वाढतच राहणार आहेत. पुन्हा पुन्हा तेच सांगतो, विश्लेषण करणं गरजेचं आहे. त्याऐवजी हे मित्राचे मनाचे दरवाजेच बंद करून टाकतात. शेअर्समध्ये स्टॉप ही फार संज्ञा महत्त्वाची आहे. ती समजून घेतली तर पैसे गमावण्याची भीती बऱ्यापैकी दूर होते. स्टॉप ही एक संगणकीय आज्ञा आहे. आपण ते देऊन टाकले की किमती उतरायला सुरुवात झाल्या आपले ते शेअर्स आपोआप विकून टाकले जातात. त्यामुळे आपलं कमीत कमी नुकसान होतं. ज्यांना गमावण्याची भीती वाटते त्यांच्यासाठी ही चांगलीच गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा मी लोकांना मला हे करायचं नाही एवढ्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करताना पाहतो, तेव्हा माझ्या लक्षात येतं की इथं मित्रास असा भरात आहे. त्यांना कशाची माहितीच करून घ्यायची नाही. आकाश कोसळतं आहे तेही माझ्यावरच, ही भावना इथं तीव्र आहे. म्हणून ते या साऱ्या गोष्टी टाळतात आणि त्याची जबरदस्त किंमत मोजतात. त्यांना आपण जे मिळवावं असं वाटत असतं ते याच भावनेमुळे त्यांना मिळू शकत नाही. बित्रा सशावर मात्र करता येते. ही एक श्रीमंत डॅडनं एका गोष्टीतून समजावून सांगितलं होतं. ती गोष्ट होती कर्नल सँडर्सची. वयाच्या 66व्या वर्षी त्यांचा व्यवसाय बुडाला आणि त्यांना सोशल सिक्युरिटी योजनेवर गुजराण करायची वेळ आली. अर्थातच ते पैसे पुरेसे नव्हते, त्यामुळे ते नवा मार्ग शोधू लागले. त्यांना तो सापडलाही. त्यांच्याकडे चिकन फ्राईडची वेगळी आणि उत्तम पाककृती होती. त्यांनी तो विकण्याचा निर्णय घेतला. तसं त्यांनी केलंही. फक्त एका हो म्हणण्याआधी त्यांनी 1009 जणांकडून नकार ऐकला होता. ज्या वयात इतर थांबतात त्या वयात ते लक्षाधीश झाले होते. म्हणूनच सांगतो, जेव्हा जेव्हा तुम्ही साशंक असता तेव्हा कर्नल साहेबांनी त्यांच्या भित्र्या सशाबाबत जे केलं ते करा. त्यांना ते चक्क तळून विकलं. आळशीपणावर मात करणं. व्यग्र असलेली माणसं खरंच खूप आळशी असतात. हे वाक्य चुकीचं वाटत असेल पण आश्चर्यही वाटेल, पण ते तसं नाही. आपण उद्योजकांच्या कथा ऐकत असतो. ते खूप पैसे मिळवतात. पैसे मिळवण्यासाठी खूप कष्ट करतात. आपल्या कुटुंबाला सर्व काही उत्तम मिळावे यासाठी ते झटत असतात, इत्यादी इत्यादी. ऑफिसमध्ये प्रचंड काम करणारा एखादा आपल्याही ओळखीचा असतो. तो जास्तीत जास्त वेळ प्रचंड काम करणारा एखादा व्यक्ती ऑफिसमध्ये असतो आणि तो शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशीही घरी काम करून घेत असतो. असंच करता करता तो एके दिवशी ऑफिसातून घरी येतो तर घर रिकामं असतं. त्याची बायको मुलांना घेऊन घर सोडून गेलेली असते. काहीतरी बिनसलं, काहीतरी खटकतंय. ती अस्वस्थता आहे. आपल्यात दुरावा निर्माण झाला, हे काहीतरी खटकतं असतं आपल्याला आणि त्यांनाही ते जाणवत असतं. आपण आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. पत्नीवरही उत्कट प्रेम आहे हेही त्याला माहीत असतं. फक्त दुरावलेले संबंध पुन्हा नीट करण्याऐवजी कामालाच प्राधान्य देत राहतो. घरी द्यायचा वेळही तो कामालाच देत राहतो आणि गडबड होते. बायको मुलं निघून गेल्यामुळे त्याच्या मनावर परिणाम होतो. परिणामी कामावरही परिणाम होतो आणि शेवटी ज्यासाठी
तो इतके कष्ट करत असतो, ती नोकरीही हातून निसटते. आपण कमावलेल्या संपत्तीचीही काळजी घेण्यासाठी वेळ नसलेली माणसं मी पाहतो. काही जण कामात इतके बुडालेले असतात की त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासही अजिबात फुरसत नसते. या सगळ्या प्रकारांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे ही सारी मंडळी कामात खूप बुडालेली असतात. ते स्वतःला कामात बुडवून घेतात, कारण ज्या गोष्टीचा सामना करायला हवा अशी एखादी गोष्ट ते टाळण्याचा प्रयत्न करत असतात. आपण हे असंच करत आहोत याची त्यांनाही कुठेतरी खोलवर जाणीव असते. वरवर ते तसं दाखवत नसले तरी त्यांना ती बोच असतेच. त्याची त्यांना जाणीव करून दिली की ते चिडतात किंवा रागवतात. ते जर ऑफिसचं काम करत नसतील तर कदाचित मुलांसोबत असतात, टीव्ही पाहतात, गोल्फ खेळायला जातात, मासे मारत वेळ घालवतात, शॉपिंग करत राहतात. हे करताना आपण एक महत्त्वाची गोष्ट टाळत आहोत याची त्यांना जाणीव असतेच असते. हा एक प्रकारचा आळशीपणाच आहे, तो सगळीकडे आढळतो. मनात सर्वात व्यग्र असलेली मंडळी तितकीच आळशीही असतात. या वाक्यामागचा मथितार्थ हा आहे. या आळशीपणातून मुक्त होण्यासाठी काय करायचं याचं उत्तरही तितक्याच धक्कादायक आपल्याला वाटेल. त्यासाठी हवी थोडीशी हाव, लोभ किंवा तीव्र इच्छा. हे सारं खूप वाईट आहे. माणसांना हावरं असू नये असे संस्कार आपल्यावर लहानपणापासून झालेले असतात. माझी आई सांगायची की लोभी माणसं ही वाईट असतात. आपल्या साऱ्यांच्या अंगी नव्याविषयी असोशी असलेल्या चांगल्या गोष्टी मिळवण्याची तीव्र इच्छा आणि त्यासाठी पत्कराव्या लागणाऱ्या धोक्यांना तोंड देण्याची तयारी, हे सारे गुण असतात. आपल्या चाकोरीतून प्रवास करणारा समाज याच गोष्टींना घाबरतो. त्यामुळे आपले पालक या गोष्टी म्हणजे वाईट असं लहानपणापासून आपल्या मनावर ठसवत राहतात. तू कायम स्वतःचाच विचार करतोस, आपल्याला भाऊ बहिणी आहेत, हे कसा विसरतोस तू, अशी माझी आई नेहमी म्हणायची. माझे गरीब डॅड म्हणायचे, प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते आणि पैसे काय झाडावर येतात का? असं तुला वाटतं का की आपण घरी पैसे तयार करतो? आपण काही श्रीमंत नाही हे तुला माहीत असायला हवं. हे फक्त शब्द नव्हते, त्या शब्दांना अपराधीपणाची किनार होती जी मला जाणवली. किंवा तुला ही गोष्ट मिळते आहे तर हे नशीब समज. आमच्या लहानपणी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आम्हाला किती कष्ट करावे लागायचे, अशा गोष्टी तर मिळतही नव्हत्या असं तरी ऐकून घ्यावं लागायचं. माझा शेजारी याच्या अगदी विरुद्ध आहे. तो त्याच्या गाडी गॅरेजमध्ये ठेवू शकत नाही, कारण ते त्याच्या मुलाच्या खेळण्याने भरून वाहत आहे. त्या मुलांना ती मागतील ते लगेच मिळतं, त्यामुळे ती बिघडली आहेत. त्याला एखादी गोष्ट कशी मिळवावी आणि ती मिळवण्याचं स्वप्न पाहून त्या दृष्टीने कसं चालावं हेच माहीत नसतं. त्याने त्याच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी किंवा स्वतःच्या म्हातारपणासाठीही काहीच तरतूद करून ठेवलेली नाही. बाजारात असलेलं प्रत्येक खेळणं मात्र त्याच्या मुलांकडे आहे. नुकतंच त्याला एक क्रेडिट कार्ड मिळालं, लगेच तो आपल्या मुलांना घेऊन एका सहलीला गेला. हे सारं मी माझ्या मुलांसाठीच तर करतो, असं तो मला फार मोठा त्याग केल्याच्या भावनेतून सांगत होता. माझं श्रीमंत डॅड मी हे घेऊ शकत नाही, माझे ऐकत नाही असं चुकूनही म्हणायचं नाहीत की म्हणू द्यायचं नाहीत. माझ्या घरी हेच ऐकू यायचं. ती गोष्ट विकत घेण्याची ताकद मी कशी मिळवेन याचा विचार करायला त्यांनी आम्हाला शिकवलं. ते म्हणायचे, मी हे घेऊ शकत नाही. हे शब्द मेंदूची विचार करण्याची शक्तीच घालवून टाकतात. हे मी कसं घेऊ शकेन असा विचार केला की मेंदू मोकळा होतो आणि तो आपल्याला विचार करायला आणि उत्तर शोधायला भाग पाडतो. त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे ऐपत नाही हे शब्दच त्यांना खोटे वाटायचे आणि हे खोटं आहे आणि हे आपला आत्मा जाणत असतो असंही त्यांना वाटायचं. आपला आत्मा खूप शक्तिशाली असतो, आपण काही करू शकतो हे त्याला माहीत असतं. माझी ताकद नाही किंवा माझे ऐपत नाही असं आपलं म्हटलं की आपल्या आतच एक युद्ध सुरू होतं. आपला आत्मा रागवतो, मग आळशी मनाला त्या खोट्याचं संरक्षण करावं लागतं. आत्मा किंचाळत असतो, चल उठ, जिममध्ये जाऊया. लगेच आळशी मन म्हणतं, पण आजच मी खूप दमलो आहे, आज मी खरंच खूप काम केलं आहे. कधी कधी आत्मा म्हणतो, मला आता या गरिबीचा कंटाळा आला, यातून बाहेर पडू आणि श्रीमंत होऊ. त्याच वेळी आळशी मन किंचाळतं, श्रीमंत लोक हे लोभी असतात, शिवाय श्रीमंत असण्यामध्येही खूप त्रास आहे, ते कधी सुरक्षित नसतात. श्रीमंत व्हायच्या भानगडीत हाती असलेले पैसेही जाण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा चालले ते काही वाईट नाही. तसंही मी खूप काम करतो, मला अजून बऱ्याच गोष्टी शिकण्याच्या आहेत. आज रात्रीही खूप काम आहे, सकाळी ऑफिसला गेल्या गेल्या हे काम पूर्ण करून द्यायचं आहे. हे करण्याची माझी ताकद किंवा ऐपत नाही हे वाक्य नैराश्य आणि विषण्णता आणतं. त्याला औदासिन्यही म्हणतात. हे मी मिळवेन किंवा मी ऐपत निर्माण करेन हे शब्द शक्यता, स्वप्न आणि ते करून दाखवण्याची ताकद निर्माण करतात. त्यामुळेच तर श्रीमंत डॅडना ऐपत नाही हे शब्दच आवडायचं नाहीत. तुम्ही ती वस्तू विकत घेता किंवा नाही यात त्यांना रस नव्हता. तुम्ही ती वस्तू विकत घेऊन दाखवण्याचा निर्धार करता हे त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. तसा विचार केला की मन कणखर होतं आणि आत्मा चैतन्यमय होतो. त्यामुळेच तर ते माईकला किंवा मला क्वचितच
एखादी गोष्ट घेऊन देत. त्याऐवजी ते सांगत, तुम्ही ही गोष्ट कशी मिळवू शकता याचा विचार करा आणि ती मिळवा. या गोष्टींमध्येच कॉलेजच्या शुल्काचाही समावेश होता. ते पैसेही आधीच कमावले आणि भरले. आपलं ध्येय गाठण्यासाठी लागणाऱ्या कार्यपद्धतीचं ज्ञान आपल्याला मिळायला हवं, यावर त्यांचा कटाक्ष होता. आज बहुतेक साऱ्यांनाच लोभ किंवा काही हवं असण्याची भावनाच चुकीची वाटते, अपराधीपणाची वाटते. हाच तर मोठा प्रश्न आहे ना. त्यांच्यावर लहानपणापासून हेच बिंबवलेलं असतं. प्रत्येकाच्या मनात तीव्र इच्छा असतातच, पण ही भावना त्यांना रोखते. या भावनेमुळेच ते इतरांनाही तुला हे परवडणार नाही किंवा तुला हे जमणार नाही असं सांगत राहतात. जेव्हा मी या रॅट रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय केला तेव्हा माझ्यासमोर एकच प्रश्न होता, नोकरी सोडणं परवडणार आहे का? हा प्रश्न पडल्या पडल्या माझं मन त्याला उत्तर देऊ लागलं, समोरच्या साऱ्या शंकांचं निरसन करू लागलं. सर्वात कठीण भाग होता पालकांना तोंड देण्याचा. त्यांच्या चाकोरीतल्या मनोभूमिकेला मी जे काही करू पाहत होतो ते पटणं शक्यच नव्हतं. नोकरी सोडणं हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. आपल्याला हे परवडणार नाही, तू फक्त स्वतःचाच विचार करतो आहेस, इतरांचाही विचार करायला शिक, या आणि अशा अनेक प्रकारच्या वाक्यांचा मारा माझ्यावर झाला. माझ्या मनातील तीव्र भावना दाबण्यासाठी हे सुरू होतं. त्यातून माझ्या मनात अपराधीपणाची भावनाही निर्माण झाली असती. मग आपण आळशीपणावर कशी मात करायची यावर पुन्हा पुन्हा तेच उत्तर आहे, थोडासा लोभ आणि तीव्र इच्छा. हे त्या WIIFM रेडिओ स्टेशनसारखंच आहे. WII म्हणजे व्हॉट्स इन इट फॉर मी. त्यात माझ्यासाठी काय आहे हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारायला हवा. मी जर निरोगी देखणा असेल तर त्यातून मला काय मिळणार आहे? माझ्यावर पुन्हा एकदा नोकरी करायची वेळ आली नाही तर हे आयुष्य माझ्यासाठी कसे असेल? मला जेवढ्या पैशांची गरज आहे ते सारे मिळाले तर मी पुढे काय करेन? हे प्रश्न पडले की लोभ निर्माण होईल, काहीतरी करण्याची इच्छा मनात येईल आणि तसं झालं तरच प्रगती होईल. जो प्रगती करतो त्याला उत्तम जीवन हवं असतं, काहीतरी चांगलं हवं असण्याच्या तीव्र इच्छेमुळेच तर शोध लावले जातात. आपण शाळेत जातो, खूप अभ्यास करतो, कारण आपल्यालाही काहीतरी चांगलं हवं असतं. म्हणूनच जेव्हा केव्हा तुम्ही एखादी गोष्ट टाळण्यासाठी दुसरी गोष्ट करत असाल तेव्हा स्वतःलाच एक प्रश्न विचारा, यात माझ्यासाठी काय आहे? थोडंसं लोभी असणं हाच आळशीपणा टाळण्याचा उपाय आहे. मित्रांनो, तुम्ही, मी, आपण सगळेच थोडे आळशी असतो. एखादी गोष्ट ठरवतो की आज मला हे करायचं आहे, मला माझं हे ध्येय आहे, हे मला मिळवायचं आहे. पण या सगळ्यामध्ये आपल्याला कुठेतरी मोटिवेशन कमी पडत असतो आणि हे मोटिवेशन आपण यूट्यूबच्या माध्यमातून किंवा जे थोर मोठे लोक आहेत त्यांच्या काही स्टेटमेंटमधून आपण मोटिवेशन घ्यायचा प्रयत्न करतो. आणि हे मोटिवेशन हे क्षणिक असतं. ज्या वेळेला आपलं वाक्य वाचून संपतं, शब्द संपतात, तेव्हा आपलं मोटिवेशन देखील संपतं. त्यामुळं रॉबर्ट कियोसाकी यांनी अतिशय महत्त्वपूर्ण संदेश यातून दिला आहे की एखादी गोष्ट करण्यासाठी मोटिवेशन म्हणजे काय? तर आज आपण स्वतःला तो प्रश्न विचारायचा की यात माझ्यासाठी काय आहे? आणि याचं उत्तर जेव्हा आपल्याला मिळेल, थोडंसं लोभी असणं हाच आळशीपणा टाळण्याचा उपाय आहे. हा संदेश रॉबर्ट कियोसाकी देऊ पाहतायत. अर्थात अतिलोभही चांगला नसतो. कोणतीही गोष्ट अति करणं केव्हाही वाईट. वॉल स्ट्रीट या सिनेमात मायकेल डग्लस म्हणले होते, लोभ चांगला असतो. माझ्या श्रीमंत डॅड हेच पण वेगळ्या पद्धतीनं सांगायचं. ते म्हणत, आळशी असणं हे लोभापेक्षा वाईट आहे. एलेनॉर रूझवेल्ट यांचं म्हणणं मला जास्त पटतं. ते सांगतात, तुम्हाला मनापासून जे करावंसं वाटतं तेच करा. तुम्ही एखादी गोष्ट केलीत किंवा केली नाही तरीही टीकाही होतच असते. मग मनाचं का ऐकू नये? वाईट सवयींवर मात करणं. आपलं आयुष्य हे आपल्या शिक्षणापेक्षा सवयींचंच प्रतिबिंब असतं. आम्ही मित्र एकदा बोलत बसलो असताना अर्नॉल्ड श्वार्झनेगरचा विषय निघाला. एक जण म्हणाला, मला त्याच्यासारखी शरीरसंपदा आवडेल. त्यावर इतरांनी एकमत झाल्यासारख्या माना हलवला. दुसरा म्हणाला, मी तर ऐकलं आहे की आधी तो खूपच हडकुळा होता. हो, मी देखील हे ऐकलं आहे. मी हेही ऐकले की त्याला दररोज जिममध्ये जाऊन व्यायाम करण्याची सवयही होती. एकानं उत्तर दिलं, हो, तो असंच करत असेल. मी यावरही पैज लावायला तयार आहे. नाही. आम्ही मित्रांतील एक म्हणाला, त्याला दुसऱ्यातील फक्त दोषच दिसतात. मी पैज लावतो. तो असाच जन्माला आला असेल. मला वाटतं की आपण अर्नॉल्डविषयी बोलणं थांबवून बिअरवर लक्ष केंद्रित करू. आपल्या रोजच्या वागणुकीतही आपल्या विचारांचं, सवयींचं प्रतिबिंब कसं दिसतं
याचंच एक उदाहरण आहे. मला आठवतंय मी एकदा श्रीमंत डॅडला सवयींविषयी विचारलं होतं. त्यांनी मला स्पष्ट उत्तर दिलं नाही. मी एखाद्या उदाहरणातून ते शिकावं असं त्यांना वाटत होतं. तर त्यांनी मला, तुझे डॅड बिल कधी भरतात? आल्या लगेच, म्हणजे बहुधा 1 तारखेलाच. मी उत्तर दिलं. बिल भरून झाल्यानंतर त्यांच्या हाती काही उरतं का? त्यांनी विचारलं. खूप कमी, मी उत्तर दिलं. त्यांना सतत झगडावं लागण्यामागे हेच महत्त्वाचं कारण आहे. श्रीमंत डॅड म्हणाले, त्यांना वाईट सवयी आहेत. तुझे डॅड आधी बाहेरच्यांना पैसे देतात आणि त्यातून काही उरलेस तर स्वतःला देतात. पण बिलं तर अदा करायला हवीच ना, त्यांना बिलं देऊ नयेत असं तुम्हाला वाटतं का? मी विचारलं. बिलं द्यायलाच हवीत, मी देखील सगळे देणे देऊन टाकतो, पण सर्वात आधी मी स्वतःला पैसे देतो, अगदी सरकारच्याही आधी. ते म्हणाले, स्वतःला पैसे दिल्यानंतर तुमच्याकडे देणी भागवण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर मग तुम्ही काय करता? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. माझ्याकडे पुरेसे पैसे नसले तरी मी सर्वात आधी स्वतःलाच पैसे देतो. माझ्या दृष्टीनं माझा मालमत्तेचा रकाना हा सरकारपेक्षा खूप महत्त्वाचा आहे, पण ते तुमच्या मागे लागत नाहीत. हो, तुम्ही देणी दिली नाहीत तर मागे लागतात. एक लक्षात घे, पैसे देऊ नयेत असं काही मी म्हणत नाही. मी एवढंच सांगतोय की माझ्याकडे कमी पैसे असले तरी मी सर्वात आधी स्वतःलाच पैसे देतो. तुम्ही हे असं करता का? प्रश्न चुकला. कसं नाही का करता असं विचार. बरं का, एखादी गोष्ट करण्यासाठी हे पहा, मी पैसे दिले नाहीत तर कोण आरडाओरडा करतील? मी की घेणेकरी? अर्थातच घेणेकरी. तुम्ही स्वतःला पैसे देऊ शकला नाही तर तुम्ही स्वतःवरच ओरडणार नाही? आता लक्षात घे, मी स्वतःला पैसे दिल्यानंतर माझ्यावर घेणेकरांचा आणि करासाठी सरकारचा मोठा दबाव असेल. तो दबावच मला अजून पैसे मिळवण्यासाठी भाग पडेल. असा दबाव माझ्यासाठी प्रेरणाच आहे. मी जास्त नोकऱ्या केल्या, इतर कंपन्या स्थापन केल्या, शेअर बाजारात उतरलो आणि इतर अनेक कामं केली, ती या लोकांनी माझ्या नावानं ओरडू नये म्हणूनच. त्यांच्याच दबावानं मला विचार करायला भाग पाडलं. त्यातूनच मी पैशांविषयी शिकलो, अधिक कार्यक्षम झालो. मी जर इतरांचे पैसे आधी दिले असते तर हा दबाव आलाच नसता आणि मी देखील कफल्लक राहिलो असतो. याचाच अर्थ सरकार आणि इतरांची देणी तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी प्रेरणा देतात. अगदी बरोबर. हे पहा, कर वसूल करणारे किंवा इतरांसाठी वसुली करणारे पैसे मिळेपर्यंत प्रचंड छळ करतात. त्यांना फक्त त्यांचे पैसे हवे असतात. बहुसंख्य लोक त्यांच्यापुढे शरणागती पत्करतात. ते त्यांना पहिल्यांदा पैसे देतात, स्वतःला कधीच देत नाहीत. वाळू भरलेल्या खेळण्याची गोष्ट माहीत असेलच. त्यांना जोरात मारलं की ते तेवढ्याच जोरात आपल्यावर येऊन आपटतो. हो, मी कॉमिक्स वाचतो. बहुसंख्य लोक असंच वागतात. ते छळणाऱ्या लोकांना आपल्यावरच आपटू देतात. मी या लोकांबद्दल वाटणाऱ्या भीतीचा उपयोग स्वतःला सामर्थ्यवान करण्यासाठी केला. इतर दुर्बळ होत गेले, मी मात्र अधिकाधिक पैसे मिळवण्याचा मार्ग स्वतःलाच दाखवला. हे जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यासारखंच आहे. मी जेवढं काम करतो तेवढा अधिक सामर्थ्यवान होतं. मला आता ते छळणाऱ्यांची भीती वाटत नाही. श्रीमंत डॅड जे सांगत होते ते मला आवडत होतं. मी जर सर्वात आधी स्वतःला पैसे दिले तर मी आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान होईल. मी म्हणलं. त्यांनी मान हलवली. मी जर स्वतःला सर्वात शेवटी पैसे देत राहिलो तर मी दुर्बल होईल. माझ्या पैशांविषयीच्या सवयी चांगल्या नाहीत, त्यामुळे मला पैसे वसूल करणारे, सरकार हे सारे सतत ढकलत राहतात. श्रीमंत डॅडनं आताही होकारार्थी मान डोलावली. उद्धटपणावर मात करणं. मला जे काही माहीत आहे त्यातून मी पैसा कमावू शकतो आणि मला जे माहीत नाही त्यामुळे मी पैसा गमावू शकतो. ज्यावेळी मी हा उद्धटपणा केला त्यावेळी मी पैसा गमावला. हा फाजील आत्मविश्वास असला की आपल्याला जी गोष्ट माहीत नाही ती माहीत असण्याची गरजही नाही असं आपल्याला वाटत राहतं आणि तिथंच घात होतो. श्रीमंत डॅड ही गोष्टही नेहमी सांगायचे. मला असं कायम दिसतं की माणसं स्वतःचं अज्ञान झाकण्यासाठी या उद्धटपणाचा वापर करतात. मी जेव्हा आर्थिक ताळेबंदावर, अकाउंट्स किंवा इतर गुंतवणूकदारांशी चर्चा करतो तेव्हा तर मला हे सतत जाणवत राहतं. ते अशा चर्चांमध्ये बऱ्याच बढाया मारत असतात, अनेक मार्ग दाखवत असतात आणि त्यावेळी मला हेही जाणवतं की ते जे सांगत आहेत ते त्यांनाच नीटसं उमगलेलं नाही. ते खोटंही बोलत नाहीत आणि खरंही सांगत नाहीत. पैसा, अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक या क्षेत्रातील अनेक व्यक्तींना आपण नक्की कशाविषयी बोलतो आहे हेच समजत नाही. जुन्या गाड्यांचे विक्रेते जसे आपल्या दुकानदारांशीच तोऱ्यात असतात तसंच त्यांचंही आहे. आपण एखाद्या विषयात ज्ञानी आहोत याची जाणीव झाली की पहिल्यांदा त्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात करा किंवा त्या विषयावरचं पुस्तक शोधा. फाजील आत्मविश्वासावर मात करण्याचा अभ्यास हाच एकमेव उपाय आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रकरण 7 संपवलेलं आहे. पुढील भागात आपण प्रकरण 8 पाहूयात. मित्रांनो, ह्या पुस्तकाव्यतिरिक्त अजून तुम्हाला कुठलंही पुस्तक माझ्या आवाजात ऐकायचं असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.